नमस्कार. आज 5 नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन. मराठी रंगभूमी दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजच्या या दिनानिमित्त आम्ही कॉफी या स्वाती पाटील लिखित एकांकिकेचे वाचन करणार आहोत. हे वाचन तुम्हाला कसे वाटले याविषयी नक्की सांगा. तुमच्या संपर्कातील रसिकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. या वाचनासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर गणेश प्रधान पोद्दार. तर सुरू करूया एकांकिका कॉफी. लेखिका स्वाती पाटील. रितेश डॉक्टर गणेश प्रधान पोद्दार. लता मी अपर्णा कुलकर्णी गोवंडे. तू आता यावेळी बस. मी डिस्टर्ब करत नाही ना तुला? काही नवीन लिहायला घेतलंयस वाटतं. तुला खरंच त्यात रस आहे? असो. सध्या इंग्लिश सुरू केलंय म्हणजे आता तरी नुसतं वाचन. रूमी तू कॉफी घेणार आहेस? नाही अगं, नको. म्हणजे माझ्याकरता मुद्दाम उठून नको करू उगीच. मला हवी आहे सो मी करणारच आहेच. तुझ्याकरता मुद्दाम नाही. आज इथे कसा? काही नाही अगं, बसू ना थोडा वेळ, चालेल ना? श्रुती, साधारणपणे यावेळी ती शाळेत असते. मी निघू? कसंही. बर, बाकी कसं चाललंय? बाकी बाकी छान. असो, बोल. कशासाठी आला आहेस तू नक्की? बोल बोल. लता, तुला एकटं नाही ना गं वाटत? नाही. का? म्हणजे प्लीज आता म्हणू नकोस. येतानाही आपण एकटेच आलो आणि जाताना एकटेच जाणार वगैरे तत्वज्ञान. पण सांग ना, एकटीनं कसं राहतेस? वेगळं होऊन 7 वर्षे झाली आता. अजून किती वेळा विचारशील हे? सहज ग. काय तुझ्या ह्या निराळ्या उत्तरांचं ना एक पुस्तक होईल कधीतरी, हो की नाही? आज पुन्हा सांग. कॉफी घेणार आहेस अजून? कॉफी पिणं वाढलंय वाटतं हल्ली. तिचीच तेवढी हक्काची सोबत आहे. हवी तेव्हा आणि हवी तशी. तूच तर नाकारलास ना होत्या त्या सगळ्या सोबती. पुन्हा तोच विषय काढणार आहेस? मला खूप काम आहे रितेश. लता प्लीज. अगं मला तसं नाही म्हणायचं. माझं म्हणणं इतकंच आहे की तू अशी इथे एकटी. रितेश, नाही वाटत मला एकटं, अजिबातच. मुळात हा एकटेपणा नाही, एकांत आहे. कशी गंमत असते बघ ना रितेश. आपलं लग्न झालं तेव्हा घरात आपण 15-16 माणसं. त्यावेळेस वाटायचं कधी एकदा एकांत मिळेल आणि तुझ्याशी बोलणं होईल. पण तेव्हा तो तसा एकांत मिळाल्यावर कळलं. नवीन लग्न झालेल्यांचा संवाद रात्रीच्या सुरुवातीला ओठांनीच होतो, पण पहाटेला मात्र त्यातून शब्द स्त्रवायला हवेत. नाहीतर तिथेही गुदमरणं सुरू होतं, जे माझं झालं. अर्थात तुला ब्लेम नाही हं, प्लीज. नाही ग, आता इतक्या वर्षात काही वाटेन असं झालंय. पण लता, तुला नाही वाटत हा एकटेपणा त्रासदायक आहे? तुला आज काय झालंय? नाही म्हणजे काहीतरी ठरवून आला आहेस तू? नाही अगं, सहजच. बरं राहू दे, निघू का मी? कसंही. बॅग तिथे नको ठेवू. माझ्या लिखाणाचं टेबल आहे ते. सॉरी, पण मी काही. तेवढ्या एका कोपऱ्यासाठी इतका अट्टाहास केलाय ना रितेश. प्रवेश दुसरा. साधारणपणे 15 वर्षांपूर्वीचा प्रसंग. लता, ए लता, माझं घड्याळ आणि पाकिट कुठे आहे? अरे तिथेच आहे, नीट बघ की जरा. तुला सांगतं कोण ग माझ्या वस्तूंना इकडे तिकडे ठेवायला? हां, मग एक गोष्ट जागेवर मिळत नाही मला. जागेवर म्हणजे इकडे तिकडे पसरलेल्याच ना.
ही घे कॉफी आणि लगेच घे, नाहीतर थंड झाली की मलाच दोष देत बसशील. मी आले हे औषध देऊन आईंना. बरं ऐक ना रितेश, त्या डॉक्टर कोष्टींची अपॉइंटमेंट कधीची मिळाली आहे रे? नाही, आईंचा खोकला वाढत चाललाय. आज संध्याकाळी 6 वाजता. तू घेऊन जा आईला. मला जमणार नाही. आज संध्याकाळी? हो. अरे पण, आता काय? अरे आज 14 तारीख ना. मग मी तुला बोलले होते ना, आज आमच्या लायब्ररीत वर्धापन दिन सोहळा आहे आणि त्यात माझ्या कथेला मिळालेल्या पुरस्काराबद्दल माझा सत्कार आहे. तो कार्यक्रम 5 वाजता आहे. अरे अच्छा, म्हणजे तुझ्या या असल्या बिनकामाच्या सोहळ्याकरता मी माझ्या सगळ्या मीटिंग्ज रद्द करून घेऊन जायचंय का आईला? अरे मला तसं म्हणायचं नाहीये रितेश, पण त्या डॉक्टरांची उद्याची वगैरे मिळेल का बघ ना अपॉइंटमेंट. ते खूप मोठे डॉक्टर आहेत लता. तुझ्यासारखे रिकाम टिकडे नाही आहेत कधीही भेटायला. एकतर 8 महिने लागलेत त्यांची अपॉइंटमेंट मिळवण्याकरता. रितेश, हे जरा जास्तच बोलतो आहेस असं नाही वाटत आहे तुला? मी रिकाम टेकडी? लग्नानंतर माझा होता तो जॉब तूच सोडायला लावलास ना मला. आणि मी सुद्धा निमूटपणे माझं लेखन, माझा अभ्यास बाजूला ठेवून आलेच की तुमच्या एकत्र सो कॉल्ड नांदणाऱ्या कुटुंबात. इतक्या माणसांची उठबस करण्यात वेळ कधी जायचा ते नाही कळायचं. पण आता इथे आल्यापासून काय? हं? इथे आल्यापासून काय? सगळं तर सुरळीत आहे की. तुलाच त्रास होत होता म्हणून शिफ्ट झालो ना आपण तुझ्या बाबांच्या या जुन्या घरात. काही दिवसात आपलंही फ्लॅट होईल रेडी, मग जाऊ तिकडे राहायला. अरे इथे राहिलो काय आणि नवीन जागेत गेलो काय? तू तुझ्या कामात इतका बिझी असल्यावर मला एकटं वाटतं, म्हणून तर मी पुन्हा लेखनाला सुरुवात केली आहे ना रे. आणि आता इतका मोठा पुरस्कार मला मिळाला आहे म्हटल्यावर. 1 मिनिट, मला काही कौतुक सांगू नकोस तुझ्या त्या फडतूस कथा कादंबऱ्यांचं. प्रॅक्टिकल आयुष्य जगताना ह्या सगळ्या गोष्टी निरर्थकच आहेत, कळलं? तू काहीही कर, मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही. तू आज आईला घेऊन डॉक्टरकडे जाते आहेस, बास. प्रवेश 3. पुन्हा आजच्या दिवशीचा प्रसंग. लता ऐक ना, मी येतो ना इथे राहायला. मी सगळं करेन, तुला काहीच त्रास नाही देणार. रितेश, तुझा त्रास तेव्हाही नव्हताच मला आणि आजही नाहीये. आणि हो, आईंच्या खोकल्याचाही नव्हता. मला माझाच त्रास होत होता. मी स्वतःला मोकळं केलं. तू कशालाच जबाबदार नाहीस. माझ्या आयुष्यातल्या घडामोडींना तू कसा जबाबदार? तू धरून तर मला बोहल्यावर उभी केली नव्हतीस ना. मी बदललो आता लता पूर्णपणे. विश्वास ठेव माझ्यावर. मी रितेश, लक्षात घे, फक्त तू नाही, आपण दोघे बदललो आणि आपण दोघांनीही ते ओळखलं. त्याच वेळी समजुतीने पुढचं आयुष्य कसं असावं हे निवडलं, इतकंच. तरीही ग, आपण घटस्फोट घेऊन बरीच वर्ष झाली, पण अजूनही तू एकटीच राहतेस. तुझे इतके मित्र, तरी लग्न केलं नाहीस. तुझं हे एकटेपण मलाच खायला उठतं. ऐक ना, मी येतो इथे. रितेश, तसं असतं तर मी तुझ्यापासून नाही, तुला घेऊन वेगळी झाले असते. समजून घे, तुझ्यापासून लांब जायचं नव्हतं, मला फक्त माझ्याजवळ यायचं होतं. मी फक्त मधले अडथळे बाजूला सारत गेले. प्रवेश 4. आजच्या दिवशीच्या साधारण 10 वर्षांपूर्वीचा प्रसंग. तुझा निर्णय फायनल आहे लता? हो. श्रुतीचा विचार केला आहेस तू हा निर्णय घेताना? रितेश, जिथे मीच खुश नाही तिथे श्रुती आनंदात कशी राहील? आपण रिकाम्या भांड्यातून कुणाची तहान नाही भागवू शकत. आणि आजन्म भिकेचं पात्र घेऊन मी तुझ्यापाशी थांबू इच्छित नाही. अगं पण तिला आई वडिलांचं दोघांचं प्रेम नको का मिळायला? ते कुठे नाकारतेय मी? मी तुझ्याशी नवरा ह्या नात्यापासून विभक्त होतेय. तू तिचा बाप राहणारच आहेस की. तू एक संवेदनशील नवरा नाही होऊ शकलास,
पण तुझ्याकडे आजही एक जबाबदार बाप होण्याची संधी आहे आणि मी ती तुझ्यापासून कधीच हिरावून घेणार नाही. अगं पण तू अशी एकदम टोकावरच का जातेस? म्हणे मी संवेदनशील नवरा होऊ शकलो नाही. असं काय कमी पडलंय का तुला श्रुतीला? हं? आपल्या संसारासाठी, तुझ्यासाठी, श्रुतीसाठीच इतकी वर्ष मेहनत करून पैसा आणतोय ना मी कमावून. काय वाटतं तुला सोपं असतं असं स्वतःच्या कुटुंबाकरता त्यांच्यापासूनच दूर दूर राहून सातत्याने काम करत राहणं? आम्ही पुरुष असे सदैव कामात स्वतःला झोकून देतो, तेव्हा घरी आल्यावर आमच्या तुमच्याकडून काही साध्या सरळ अपेक्षा असणं चुकीचं आहे का? आपल्या बायकोने आपल्या कुटुंबाकरता, मुलाबाळांकरता, आपल्याकरता आपली कर्तव्य पार पाडावी, इतकीच तर अपेक्षा असते की आमची. नाही, मला मान्य आहे की तुला लेखनाची आवड होती, तुझा अभ्यास तुला पूर्ण करायचा आहे, पण याचा अर्थ तू तुझ्या प्रापंचिक जबाबदाऱ्या झटकून नाही ना टाकू शकत. मला अजूनही हवी आहेस तू माझ्या आयुष्यात. आपण मार्ग काढूया ना, करूया ना आपण काहीतरी. रितेश, काहीतरी करण्याची वेळ केव्हाच निघून गेली आहे. आता सुद्धा बघ ना, तुला मी का हवी आहे हे सांगताना तू फक्त आणि फक्त स्वतःचा विचार मांडतो आहेस. तुला काय हवंय एवढंच आणि इतकंच. आणि तेही आम्ही पुरुष कसे गरीब बिचारे असतो, फक्त आपल्या कुटुंबाकरता झटत असतो आणि तुम्हा बायकांवर उपकार करत असतो. तुम्हाला हव्यात असणाऱ्या भौतिक गोष्टी पुरवून हाच सूर आहे तुझा. मला सुद्धा एक स्वतंत्र अस्तित्व आहे हेच मान्य नाही तुला. आणि आम्ही कलाकार मंडळी इथून नाही रे चालत, इथून चालतो. मला एकतर 0 होता येतं अथवा 100. मध्ये कुठे थांबताच येत नाही. मी अर्धवट जगू शकत नाही आणि हे आपल्यातलं दिखाव्यापुरतं असलेलं नवरा बायकोचं नातं मला पूर्णतः देऊ शकत नाही. मला माझा शोध घेऊ दे. तुझ्या आयुष्यात मी 100 झाले, आता मला 0 होऊ दे. श्रुतीत आणि तुझ्यात मी कधीच येणार नाही. सह्या कर आणि मुक्त कर मला आणि स्वतःलाही. पण मग आपल्यातलं प्रेम? होतं आपल्यात काही प्रेम वगैरे? खरंच वाटतंय तुला असं? कसं आहे ना रितेश, तू ज्याला प्रेम वगैरे म्हणतोयस ना ते फक्त भोग होते, आपण भोगलेले. लग्नानंतर 10 वर्षे आपण फक्त आपले देह उपभोगले, पण मनाला साधा स्पर्शही नाही करू शकलो. संभोग करूनही समभोग नाही घडला आपल्यात. कधी तुला हवं, कधी मला हवं, फक्त शरीरच होती त्यात. ह्यात मला मन आहे, माझे विचार आहेत, माझ्या भावना आहेत. या गोष्टींचा शोध घेतलास का रे कधी तू? नाही ना? आणि मी सुद्धा सतत या सगळ्या गोष्टी मारत राहिले, फक्त एकाच आशेवर की कधीतरी तुला त्या वाचता येतील म्हणून. पण तुला ते कधीही शक्य नाही हे कळलंय मला आता. अर्थात यात तुझा काहीच दोष नाहीये म्हणा. भले तू मला स्वार्थी म्हण किंवा काहीही म्हण, पण मला या सगळ्या बंधनातून मुक्त व्हायचं आहे, फक्त स्वतः करता. तू नसला घेतलास तरी मीच घेतलाय माझ्या मनाचा शोध आणि मिळालंय मला माझ्या मनःशांतीचं उत्तर. यापुढे मी, माझं लेखन आणि माझी कॉफी. प्रवेश 5वा. पुन्हा आजचा दिवस. माझी कॉफी संपलीये, येते घेऊन. निदान तिने तिच्या मनाचा तरी शोध घेतला. म्हणजे तिने तिच्यापुरता विचार केला, म्हणजे ती स्वार्थी झाली. पण मग तरीही मी हिच्या दाराशी का? की हिच्या वागण्यात स्वार्थ आहे म्हणूनच हिचा सहवास मला हवासा वाटतोय? कदाचित हिने स्वतःला न्याय मिळवून दिलाय म्हणून ही मलाही स्थैर्य मिळवून देईल. हा स्वार्थ तर मी बाळगून नाही ना. घे कॉफी घे. मला? हो, हवी आहे तुला. तुला नेमकं कधी आणि काय हवं असतं हे आजही नाही गवसत पटकन रितेश. खरंय.
मी अजूनही शोधतोय ते. माझा आनंद, माझं समाधान. नाही रितेश, तू ते कधीच शोधलं नाहीस. मी कदाचित चुकत असेन, पण तुला भूक नव्हती तुझ्या अस्तित्वाचा शोध घेण्याची. पण मला होती आणि मला सापडलं ते. हे असं एकटेपणात कसं शक्य आहे ते? मला तर माझा एकटेपणा नकोसा झालाय लता. काय केलं मी त्या नवीन घरात राहायला जाऊन? हं? आपल्या डिवोर्स नंतर 2 महिन्यात आई गेली आणि तिच्या त्या खोकण्याचा येणारा आवाज पण बंद झाला. नुसती भयान शांतता. ती शांतता असह्य म्हणून अंगावर कामाचे डोंगर घेतले ओढून मी, मुद्दाम होऊन. पण तरी आता नाही सहन करता येत हा एकटेपणा मला. आणि तू तू मात्र कवटाळून बसलीस या एकटेपणाला. इथेच तर चुकतो आहेस तू रितेश. मुळात तुला असं का वाटतंय की मला एकटेपणा आला असेल? हा एकटेपणा नाही, एकांत आहे. आणि दोन्हीमध्ये खूप मोठा फरक आहे रितेश. आपल्या कर्माने, वागण्या बोलण्याने, हातून घडलेल्या चुकांमुळे माणूस स्वतःहून ओढवून घेतो तो एकटेपणा, जो तुला आलाय. आणि आपल्या मानसिक, वैचारिक, भावनिक स्वास्थ्यासाठी स्वतःहून स्वीकारलेला असतो तो एकांत, जो मी स्वीकारलाय. प्रयत्न केलास तर कदाचित तुलाही सापडेल तुझ्या एकांताचा मार्ग. माहिती नाही सापडेल की नाही किंवा झेपेल की नाही, पण एक मात्र नक्की की मला आजही तू हवी आहेस. माहिती आहे मला ते रितेश. कसं असतं ना, स्त्री फक्त तिच्या परिघात असली की पुरुषाला ती हवीशी वाटतेच. किंबहुना तो तिला अधिनियमित करण्याचा प्रयत्न करत राहतो. आणि तीच स्त्री जेव्हा तिचा नेमून दिलेला परीघ सोडून उमलू लागते तेव्हा ती अधिक प्रखर होते. सौंदर्याची, भावनांची, बुद्धीची, विचारांची नितळ अनुभूती होते. तेव्हाही ती पुरुषाला हवीशी वाटते, पण तेव्हा मात्र ती पुरुषाच्या आवाक्यात राहत नाही. खरंय. हातभर अंतरावर असूनही मी तुला जाणू शकलो नाही लता. आज एका अनामिक भीतीने तुझ्याजवळ आलो, पण तुझ्या आत पोहोचू शकलो नाही. कदाचित मी पोहोचायच्या आधी तू स्वतः तुझ्या आत आधीच पोहोचलीयस. खरंच नाहीयेस तू एकटी. नुसतं एकटं असावंसं वाटणं वेगळं आणि एकटं होता येणं वेगळं. त्यासाठी एकांताशी हातमिळवणी करावी लागते. स्वतःशी ओळख करून घ्यावी लागते. आणि त्यातूनच स्वतःचीच सोबत हवीशी वाटते. जी लोक एकांत हाताळू शकत नाहीत ती भौतिक जगात कितीही यशस्वी ठरली तरी आतून एकटी आणि अपयशी ठरतात. खरंच नाहीये मी एकटी. माझ्या सोबतीला आहे माझं लिखाण, माझं ध्येय, जपलेलं, राखलेलं, सांभाळलेलं मन आणि माझी लाडकी कॉफी. धन्यवाद. पुन्हा एकदा मराठी रंगभूमी दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आमचं हे वाचन कसं वाटलं याविषयीचे अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.